पोलिसांना एका महिलेचा फोन येतो. फोनवरून ती सांगते की तिनं तिच्या प्रियकराचा लिंग कापला आहे आणि त्याला याचा अधिकचा त्रास होतो आहे. तुम्ही इथं लवकर पोहोचा. पोलीस महिलेनं सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचतात. घरासमोर लोकांची गर्दी झाली होती. त्यांना बाजूला सारत पोलीस घरात शिरले. समोर एक व्यक्ती बेडवरती झोपलेला होता. पोलिसाला बघताच मला वाचवा, हिनं माझा लिंग कापला आहे असं सांगू लागला. पोलिसांनी तात्काळ एका ॲम्ब्युलन्सची सोय केली आणि यानंतर त्या जखमी व्यक्तीला दवाखान्यात पाठवण्यात आलं. महिलेनं त्या व्यक्तीचा लिंग का कापला आणि तो व्यक्ती लिंग कापेपर्यंत काय करत होता, नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात. आजची सत्यकथा आहे बिहारच्या सारन जिल्ह्यातल्या मढौराची. मढौराचा नगरसेवक वेद प्रकाश काही कारणास्तव 2023 साली अभिलाषा कुमारीच्या दवाखान्यावर पोहोचला. अभिलाषा ही पेशानं एक डॉक्टर आहे आणि ती तिच्या घरीच तिचा खाजगी दवाखाना चालवते. पहिल्या ओळखीतच वेदप्रकाश आणि अभिलाषाची चांगली मैत्री झाली. यानंतर वेदप्रकाश हा नेहमी अभिलाषाच्या दवाखान्यावर येऊ जाऊ लागला. त्यामुळे त्यांच्यात जवळीकता वाढली आणि त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. पुढे त्यांचं असंच चालू झालं. वेदप्रकाश दवाखान्यावर यायचा आणि त्यांच्यात शरीरसंबंध होऊ लागले. त्यातच अभिलाषा ही गर्भवती झाली. ती गर्भवती झाल्याच्या नंतर तिने वेदप्रकाशला लग्न करण्याची मागणी घातली. पण वेदप्रकाशने तिचा गर्भपात करायला लावला आणि लग्नाचं पुढं ढकलू तिच्याशी वापस शरीरसंबंध ठेवू लागला. अभिलाषा दुसऱ्यांदा तर तिसऱ्यांदा सुद्धा गर्भवती झाली होती. पण तेव्हाही वेदप्रकाशने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. यानंतर अभिलाषा लग्नाचा हट्ट धरून वेदप्रकाशच्या मागे होती, पण तो काही लग्न करत नव्हता. अभिलाषाने शेवटी तिच्या भावाचं वेदप्रकाशशी बोलणं घातलं. तेव्हा कुठे तो लग्नासाठी तयार झाला. यानंतर त्यांचं 30 जून 2024 या दिवशी कोर्ट मॅरेज करण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे 30 जूनच्या दिवशी अभिलाषा नवरीप्रमाणे सजून कोर्टात पोहोचली आणि वेदप्रकाशच्या येण्याची वाट बघत होती. खूप वेळ होऊनही झाली तरीही वेदप्रकाशचा काहीच पत्ता नव्हता. तर तिनं त्याला फोन केला तेव्हा वेदप्रकाशने लग्नासाठी साफ नकार दिला. हे ऐकून अभिलाषा खूप दुखावली होती. यामुळे ती खूप चिडली होती आणि ती तसंच तिच्या घरी परतली. अभिलाषाला आता समजलं होतं की वेदप्रकाश तिला लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवतो आहे आणि तिच्यावर अत्याचार करतो आहे. यामुळे तिने आता त्याला अद्दल घडवण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशीच म्हणजे 1 जुलै 2024 सोमवारी वेदप्रकाश अभिलाषा दवाखान्यावर पोहोचला. दोघांमध्ये काही वेळ बोलणं झालं. वेदप्रकाश रोमन्सच्या मूडमध्ये होता, पण अभिलाषाने त्याला अडवत वापस एकदा लग्नाचं विचारलं. मग यामुळे दोघांत जोरदार वाद झाला. काही वेळानंतर अभिलाषाने पिण्यासाठी शीतपेय आणलं, ज्यात नशेची गोळी मिसळली होती आणि तेच वेदप्रकाशला प्यायला दिलं. शीतपेय पिताच काहीच वेळात तो बेशुद्ध झाला. त्यात संधी सापडून अभिलाषाने चाकू आणून वेदप्रकाशचा लिंग कापून टाकला आणि नंतर तो बाथरूममध्ये जाऊन फेकून दिला. इकडे वेदप्रकाशला काही वेळात जाग आली. त्याचे डोळे उघडताच तो मोठमोठ्याने ओरडू लागला. लिंग कापल्यामुळे त्याला जोरात वेदना होऊ लागल्या. त्याच्या आवाजाने आसपासची लोक दवाखान्याच्या बाहेर जमली. त्याला होणाऱ्या वेदना पाहून स्वतः अभिलाषानेच पोलिसांना फोन करून या घटनेबाबत कळवलं. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दवाखान्याच्या बाहेर लोकांची गर्दी जमली होती. पोलिसांनी जखमी वेदप्रकाशला तातडीनं ॲम्ब्युलन्समध्ये बसून दवाखान्यात पाठवलं. यानंतर अभिलाषाला ताब्यात घेऊन तिच्याशी या घटनेबद्दल विचारपूस झाली. तिनं स्वतः वेदप्रकाशचा लिंग कापल्याचं कबूल केलं.
तिच्या म्हणण्यानुसार तिने वेदप्रकाशला 6 ते 7 वेळेस लग्नासाठी विचारलं होतं. वेदप्रकाश लग्नासाठी तयार होत नव्हता, यामुळे तिनं त्याचं लिंग कापून टाकलं. आरोपी महिलेच्या जबाबानंतर तिच्यावर तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात आली. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.